अहिल्यानगर महापालिकेतील अधिकारी धीरज परदेशी यांच्यावरती काम करत असताना जमावाने हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला। परदेशी यांच्यावरती हल्ला करणाऱ्या तिघांना अहिल्यानगर पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली। धीरज परदेशी यांच्या कपाळावरच्या टिळ्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय। धीरज सिंग राजपूत अल्पसंख्याकांच्या क्षेत्रामध्ये महापालिकेचं काम करत होते, त्यावेळी जिहादी लोकांनी हल्ला केला। मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संग्राम जगतापांनी केली आहे। शिवाय वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष्य करतायत, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवतायत असा दावाही त्यांनी केला। धीरज परदेशी यांच्या पत्नींनीही काही पोलिसांच्या भूमिकेवरती आक्षेप घेतले। या लोकांवरती देखील शासनाने, मुख्यमंत्री मोदयांनी देखील आम्ही त्यांना व्यक्तिगत भेटणार आहोत, पण कुठेतरी या लोकांवरती जी काही कारवाई म्हणजे बडतर्फची कारवाई ही झाली पाहिजे आणि त्याच प्रकारे या घटनेला अनुसरून जे काय आज प्रकार चाललेला आहे तर त्यांना लवकरात लवकर न्याय हा मिळण्याकरता आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज कुठेतरी विनंती देखील या निमित्तानं आम्ही करत आहोत। जसं की माझी नवऱ्याची काही चुकी नव्हती, तर मला फक्त न्याय पाहिजे, न्याय। की कुठेतरी अहिल्यानगरमध्ये अशा गोष्टी खूप घडतायत की ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी सोडून त्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यात येतंय पोलिसांकडून किंवा दुसऱ्या व्यक्तींकडून त्यांच्यावर प्रेशर येतही असेल। आणि जे हिंदू बांधव माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी पुढे येत आहेत, लढतायत, हिंदू लोकांसाठी उभे राहत आहेत, त्यांच्यावर सुद्धा खोटे FIR दाखल करण्यात आले।